नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. अकोटमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या रविराज मोरे यांच्या आमरण उपोषणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. तडीपारीचा प्रस्ताव गेल्या 2 महिन्यांपासून नागपूर हायकोर्टात प्रलंबित असून उपविभागीय अधिकारी अकोट यांना 26 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र उत्तर न देता अचानक 14 ऑगस्टला उपोषणस्थळीच पोलिसांनी तडीपारीचा आदेश दिल्याची माहिती मोरे यांना देण्यात आली. दुपारी 3 वाजता आदेशाची प्रतही देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मृत्यू आला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार रविराज मोरे यांनी व्यक्त केला असून त्यांचे आमरण उपोषण कायम सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस. मी कालपासून म्हणजे 14 ऑगस्टपासून 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अकोट शेतकऱ्यांचे जे देयके थांबलेले आहेत, 83 शेतकऱ्यांचे देयके थांबलेले आहेत, बिलं थांबलेले आहेत. CCIला कापूस विकूनसुद्धा 5 महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्याकरिता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी उपोषणाला कालपासून बसलेलो आहे. मात्र काल शेतकरी पॅनल व तथा शेकडो शेतकऱ्यांचा इथे मला पाठिंबा मिळाला. प्रशासनाने जाणीवपूर्वक मला अचानक दुपारी 3 वाजता इथे उपोषणस्थळी पेंडॉलमध्ये तडीपार करण्याचा आदेश बजावला आहे. पोलिसांनी मला 3 वाजता तडीपारीचा आदेश बजावला आहे. त्यामुळे मला केव्हाही प्रशासन या ठिकाणाहून हलवू शकते किंवा मला निघून जावे लागणार आहे. मात्र हा लढा सर्व शेतकरी बांधवांनी यापुढे चालूच ठेवावा. मी न्यायालयीन प्रक्रिया आटपून 2-3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. हायकोर्टात माझी याचिका पेंडिंग आहे. उपविभागीय अधिकारी यांना नोटीस बजावली होती, तरीसुद्धा हायकोर्टाचे नोटीस नंतरही उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी माझ्या विरोधात किंवा हायकोर्टाच्या विरोधात हा आदेश बजावलेला आहे. टेक्निकल अडचण काय आहे सगळे माझे ते विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट वकील सगळे पाहतील. मात्र मी येईपर्यंत हा लढा शेतकऱ्यांनी असाच चालू ठेवावा. शेतकऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आत्महत्या झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव माळवे व हे संचालक मंडळ राहील.